हॅलो स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच स्टुडंट्सना काय होतं, साईन म्हणजे चिन्ह आहेत प्लस मायनस त्यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करताना चिन्हांचा गोंधळ होतो. म्हणजे साईन वापरायचं कसं, ॲडिशन करू दे, सबट्रॅक्शन करू दे, मल्टिप्लाय करायचं असेल किंवा डिव्हिजन करायचं असेल, साईन त्याला त्या नंबरला जर साईन वेगवेगळे असतील, प्लस मायनस असं काय साईन असतील, तर बरेच विद्यार्थी काय होतात, कन्फ्यूज होतात की उत्तरला साईन काय द्यायचं किंवा काय तिथे कोणती कृती करायची, काय ॲक्शन करायची. तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण चिन्हांचा गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदाहरणांसोबत. म्हणजे त्या चिन्हांच्या सोबत मल्टिप्लाय असेल तर त्याच्यासोबत उदाहरणं सुद्धा आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल किंवा उदाहरणं सोडवताना तुमच्या सम सोडवताना तुमच्या ते लक्षात येईल. ओके, तर मराठी मीडियम असू दे, सेमी असू दे किंवा इंग्लिश मीडियम असू, सर्वांसाठी हा व्हिडिओ एकच व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वांनी या व्हिडिओकडे व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा त्याकाळी त्याची प्रॅक्टिस करा. चला तर आपण बघूया. सर्व पहिल्या सुरुवाती आपण चिन्हांचा गुणाकारापासून करणार आहोत. ओके, तर पाहूया आपण. आता प्रथम बघतो आपण मल्टिप्लाय, चिन्हांचा गुणाकार, प्लस मायनसचा गुणाकार करताना. सो आता दोन संख्या असे तुम्हाला समजा दोन संख्या आहेत, त्यांना पहिल्या संख्येला प्लस, दुसऱ्या संख्येला पण प्लस आहे आणि दोघांचा गुणाकार करायचा, मल्टिप्लाय बोथ नंबर. देन साईन काय येणार, उत्तराला साईन काय, उत्तराला चिन्ह काय आहे ते आपण ह्यामध्ये पाहणार आहोत. सो प्लस इंटू प्लस, अधिक गुणिले म्हणजे अधिक, म्हणजेच धन गुणिले धन असेल तर कुठल्याही यामध्ये बेरीज जो काय होणार आहे, दोन्ही संख्यांचा गुणाकारच होणार आहे. मग दोन्ही संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा आहे तुम्हाला. समजा उदाहरण आहे, ते उदाहरण घेतलं आपण 4 × 5, 4 5 जा 20. ओके, आता प्लस आणि प्लस दोन्ही पण जर पॉझिटिव्ह असतील, दोन्ही पण संख्या जर पॉझिटिव्ह असतील तर आलेल्या आन्सरला सुद्धा काय येतो, पॉझिटिव्ह नंबर येतो. आणि पॉझिटिव्ह नंबर हा लिहिला किंवा नाही लिहिला तरी पण चालतो. याचा अर्थ तुमचा प्लस इंटू प्लस काय होतो, चिन्ह काय राहतं त्याला, प्लस राहतो किंवा पॉझिटिव्ह नंबर राहतो. सेकंड, आता काय करायचं आपल्याला, मायनस इंटू मायनस, वजा गुणिले वजा, मायनस इंटू मायनस. आता मायनस इंटू मायनस दोन्ही संख्यांना मायनस चिन्ह असेल तर मल्टिप्लाय होणार आहे, पण जे आन्सर येईल त्याला साईन काय येणार आहे, प्लस, पॉझिटिव्ह साईन येते. म्हणजेच -4, उदाहरण बघतोय आपण, -4 इंटू -5, अशा दोन संख्या आहेत, -4 इंटू -5. तर मग गुणाकार तर होणार आहे दोघांचा, किती होणार आहे, 20, 4 5 जा 20. पण मायनस आणि मायनस काय होणार आहे, प्लस. म्हणजे दोन संख्यांना जर मायनस साईन असेल तर काय होतं, त्याचं पॉझिटिव्ह होतं. त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय आहे, प्लस इंटू मायनस, म्हणजे दोन संख्या आहेत त्यापैकी एका संख्येला पहिल्या नंबरला पॉझिटिव्ह आहे, दुसरी नंबर निगेटिव्ह आहे. म्हणजे एकाला प्लस आहे, एकाला मायनस आहे. बघा इथं उदाहरण दाखवलंय, 4 जो आहे हा पॉझिटिव्ह आहे, 5 आहे तो निगेटिव्ह आहे. तर मग असं जर असेल तर पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह प्लस इंटू मायनस इज इक्वल टू निगेटिव्ह. साईन काय येईल, मायनस येईल, म्हणजे वजा चिन्ह येईल. मग 4 गुणिले वजा 5, 4 इंटू -5 इज इक्वल टू -20. आपल्याला मल्टिप्लाय तर करायचं, जो 20 येणारच आहे. साईन काय येणार आहे हे महत्वाचं आहे. लक्षात आलं तुमचं, प्लस इंटू मायनस असेल तर मल्टिप्लाय करून त्याला साईन काय द्यायचं, मायनस द्यायचं. त्यानंतर चौथं, आता यामध्ये समजा पहिल्या संख्येला मायनस आहे आणि दुसऱ्या संख्येला प्लस साईन आहे, म्हणजे पहिली संख्या निगेटिव्ह आहे, दुसरी संख्या पॉझिटिव्ह आहे. ओके, धन आहे, धन आणि ऋण असं म्हणतो मराठीमध्ये. तर समजा 4 निगेटिव्ह आहे आणि 5 पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला मल्टिप्लाय तर करायचंच आहे, तो ते फिक्स असणार आहे. पण मायनस इंटू प्लस, साईन इज मायनस, त्या चिन्ह काय येणार आहे तुमचं, मायनस होणार आहे. ओके, तर या पद्धतीने हा काय होतो, चिन्हांचा गुणाकार. व्यवस्थित लक्षात ठेवा, पहिला प्लस इंटू प्लस, आन्सर इज पॉझिटिव्ह म्हणजे प्लस. मायनस इंटू मायनस, ऋण गुणिले ऋण, काय होतं आन्सर, धन. म्हणजे चिन्हाला काय येणार आहे, चिन्ह येणार आहे धन, म्हणजे पॉझिटिव्ह साईन. मायनस इंटू मायनस प्लस, पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, आन्सर इज निगेटिव्ह. धन इंटू ऋण, प्लस इंटू मायनस, आणि मायनस असेल. नंतर मायनस इंटू प्लस, मायनस. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ऋण 4 आणि धन 5 आहे, त्याचं उत्तर काय असणार, ऋण. तर हे चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा, गुणाकार करताना तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे. ओके, आता आपण बघणार आहोत भागाकार. आता एक लक्षात ठेवा की गुणाकाराचे नियम चिन्हांचे आणि भागाकाराचे नियम म्हणजे डिव्हिजनचे नियम, मल्टिप्लायचे आणि डिव्हिजनचे नियम
ह्या दोघांचे नियम सारखेच असतात. मग जसं इथे तुम्ही करणार तसं सेम तिकडे करायचं आहे तुम्हाला. तर आपण आता डिव्हिजनचं बघूया. आता पॉझिटिव्ह डिवाइड बाय पॉझिटिव्ह, दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत, तर जो उत्तर येईल त्याला साईन येईल पॉझिटिव्ह. ओके, धन भागिले धन, धनच उत्तर राहणार आहे. म्हणजे 6/3, 6 डिवाइड बाय 3. ओके, आन्सर काय आहे तुम्ही असं लिहू शकता, 6 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 2. पॉझिटिव्ह 2, आन्सर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मिळाले. आता पॉझिटिव्हचं साईन तुम्ही लिहिलं नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे ते चिन्ह जे आहे हे नाही लिहिलं तरी पण चालतं, ते संख्या काय असते पॉझिटिव्हच असते. ओके, हाच नियम सेम लागतो इथे सुद्धा, हाच नियम सेम लागतो. निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह. ओके, ऋण भागिले ऋण काय असणार आहे उत्तराला धन, म्हणजेच -6 डिवाइड बाय -3. भाग लागल्यानंतर येणार आहे 2च येणार आहे बरं. 3 1 3 3 6 2 तुझा तो आन्सर येईल पॉझिटिव्ह 2. मायनस इंटू मायनस डिवाइड बाय मायनस प्लस. ओके, त्यानंतर तिसरा प्लस साईन, प्लस डिवाइड बाय मायनस, म्हणजे वरच्या संख्येला अंशाला प्लस आहे आणि छेदाला मायनस आहे. न्यूमरेटर का आहे पॉझिटिव्ह, डिनोमिनेटर का आहे नेगेटिव्ह. तर जे पण उत्तर आहे तुमचं डिवाइड करून ते असेल नेगेटिव्ह. म्हणजेच आता इथे हा 6 पॉझिटिव्ह आहे आणि 3 निगेटिव्ह आहे, 3 वजा आहे, मग 6/-3 उत्तर तुमचं 2च येणार आहे, परंतु काय आहे -2. ओके, लक्षात आलं. पॉझिटिव्ह डिवाइड बाय नेगेटिव्ह, आन्सर इज नेगेटिव्ह. त्यानंतर चौथं सेम रूल येणार आहे तिथे, की पहिली संख्या म्हणजे अंश काय आहे ऋण आहे आणि छेद धन आहे, ज्यांनी भागायचं आहे ते धन आहे, तरी सुद्धा जे आन्सर येईल भागाकर तर होणारच आहे, परंतु जे आन्सर येईल त्या आन्सरला साईन येईल नेगेटिव्ह. ओके, म्हणजेच आता ही दोन उदाहरणं बघू आपण. -6/-3, ऋण 6 आणि धन 3, -6 अँड +3 डिवाइड करायचं आहे. तर डिवाइड तर होणार आहे, तो 2 आन्सर येईल, परंतु आन्सर काय राहील -2. ओके, तर अशा पद्धतीने मल्टिप्लायचं आणि डिव्हिजनचं दोघांचे रूल काय आहेत सारखेच आहेत. ओके, तर बघा व्यवस्थित बघून घ्या. मल्टिप्लाय आणि डिव्हिजनमध्ये म्हणजे साधारण ऍक्शन बदलत नाही, जी ऍक्शन आहे तीच होते. समजा मल्टिप्लाय तर मल्टिप्लायच होतो 2 नंबरचा, दोन्ही संख्यांचा मल्टिप्लायच होतो. डिव्हिजन असेल, डिव्हिजन करताना दोन्ही संख्यांचा डिव्हिजनच होणार, फक्त येणाऱ्या आन्सरला काय साईन द्यायचं आहे ना ते ह्या रूलमध्ये दिलेलं आहे. येणाऱ्या आन्सरला काय साईन द्यायचं, परंतु बेरीज आणि वजाबाकी म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना मात्र काय होतं चिन्ह बदलतात, ऍक्शन बदलत असते, त्याच्यामुळे तिथे ऍक्शन काय होणार कृती काय होणार आणि येणाऱ्या आन्सरला साईन काय असेल, असे 2 प्रकार लक्षात ठेवावे लागतात. तर ते आपण आता बघतोय. मल्टिप्लाय आणि डिव्हिजन झालं, त्याची प्रॅक्टिस करा. ओके, तुम्ही स्वतः काही उदाहरणं घ्या आणि प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं चिन्हांचा गोंधळ निघून जाईल. तर आता आपल्याला पाहायचं आहे बेरीज आणि वजाबाकी म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके, तर आता आपल्याला पाहायचं आहे चिन्हांची बेरीज आणि चिन्हांची वजाबाकी, ऍडिशन ऑफ साईन अँड सबट्रॅक्शन ऑफ साईन. बघा, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन करताना 2 प्रकारे केले म्हणजे ऍक्शन म्हणजे कृती काय होणार ते, आणि पुढे त्याला आन्सरला साईन काय येईल, जो उत्तर येईल त्याला साईन काय येईल, म्हणजे आन्सर जे असेल ओके आन्सरला साईन काय येईल ते आपल्याला पाहायचं आहे. मग आता पहिला ऍडिशन करता म्हणजे दोन संख्यांची बेरीज करायची आहे. बेरीज हे सिंपल आहे, ते कोणी पण करतो, त्यात काय एवढी सांगायची गरज नाही, परंतु दोघांना पण जर पॉझिटिव्ह नियमानुसार सांगते, दोघांना पण जर पॉझिटिव्ह असेल ओके बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह देन आन्सर ऍक्शन इज काय होणार आहे, ऍक्शन का होईल ऍडिशन. काय करायचं आहे ते दोन्ही नंबरला ऍड करायचं आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे 4 + 5. ओके, आता 4 + 5 आन्सर काय येईल त्याचं, 4 + 5 किती होईल 9. 9 काय असणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजेच 9, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता दुसऱ्या रूलमध्ये पहिल्या संख्येला पण नेगेटिव्ह, दुसऱ्या संख्येला पण नेगेटिव्ह, पण मध्ये चिन्ह आहे प्लसचं. ओके, म्हणजे हे बघा इथं 4 पण मायनस आहेत, 5 सुद्धा मायनस आहे म्हणजे नेगेटिव्ह आहे.
4 पण निगेटिव्ह, 5 सुद्धा निगेटिव्ह, पण त्यांचं मधी चिन्ह आहे ऍडिशनचं, ज्याला ऍड करायचंय. तर ऍक्शन काय होणार पहिली ते आपल्याला बघायचंय. दोन्ही पण जर साईन काय असतील, निगेटिव्ह असतील, दोघांना पण काय होईल, बेरीज मायनस मायनस असेल तरी सुद्धा काय होतं, ऍडिशन होतं, म्हणजेच बेरीज होते. इथे पण लिहायचं राहिलं, बेरीज होते. ओके, म्हणजे इथे काय होणार आहे, 4 -4 -5 इज इक्वल टू, आता जे साईन आहे, म्हणजे साईन मोस्टली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही पण नंबर असू दे, साईन हा बिगर नंबरचा द्यायचा. आता हा निगेटिव्ह राहणार आहे, साईन निगेटिव्ह येणार आहे त्यांचं 9, परंतु साईन कसं द्यायचं, तर इथे सुद्धा बिगर नंबर, साईन इथे पण बिगर नंबर, साईन जो चिन्ह द्यायचा आहे तो बिगर नंबर म्हणजेच मोठ्या संख्येचं. इथे दोन दोन तीन याच्यामध्ये लिहितो, बाकी नंतर लिहिण्याची गरज नाही. सगळ्यांना निगेटिव्ह करा किंवा ऍडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, सर्वांनाच साईन जे आहे ना ते मोठ्या संख्येचंच येणार आहे. फक्त इम्पॉर्टंट आहे की त्याची बेरीज होणार आहे की वजाबाकी होणार आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. सो आता तिसरा आपण बघूया. तिसऱ्यामध्ये प्लस म्हणजे पहिल्याला पॉझिटिव्ह साईन आहे, दुसऱ्या संख्येला निगेटिव्ह आहे. ओके, म्हणजे धन आहे आणि दुसरी संख्या ऋण आहे समजा, म्हणजे 4 धन आहे आणि 5 ऋण आहे. तर ऍक्शन म्हणजे कृती काय होणार आहे, तर कृती होणार आहे सबट्रॅक्शन. काय होईल, सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. इथे वजाबाकी होणार 4 -5. ओके, म्हणजेच संख्या वजा करताना मोस्टली मोठ्या संख्येनेच करायचं आहे. 5 मधून 4 गेले किती राहिलं उत्तर 1, परंतु चिन्ह काय द्यायचं आपल्याला, बिगर नंबर, मोठी संख्येचं. मोठी संख्या काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून चिन्ह काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. ओके, आता आपल्याला चौथा बघायचा. चौथ्यामध्ये काय, निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह. पहिल्या संख्येला निगेटिव्ह साईन आहे, दुसऱ्या संख्येला पॉझिटिव्ह आहे. ओके, असं जर असेल तर ऍक्शन काय होईल, लक्षात ठेवा, एका संख्येला प्लस एका संख्येला मायनस असेल तर सबट्रॅक्शनच होतो. इथे सुद्धा काय होईल, सबट्रॅक्शन. ओके, आता पूर्ण लिहित नाही मी, सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी होईल. मग 4 -4 अधिक 5 वजाबाकी होणार आहे. 5 मधून 4 गेले किती राहिला 1. मोठी संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कुठली आहे, 5 आहे. 5 ला चिन्ह काय, प्लस आहे, मग होणार +1 त्याचं आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, कशाचे रूल आहेत, बेरजेचे. ऍडिशन करताना चिन्हांचं या पद्धतीने लक्षात ठेवा की येणाऱ्या उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचंच येतं बेरीज आणि वजाबाकी करताना, हे फिक्स आहे. फक्त कृती काय करायची ते सर्वात महत्वाचं आहे. ओके, बेरीज लक्षात आलं, उदाहरणानुसार तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय. उदाहरण व्यवस्थित बघा किंवा तुम्ही त्याच्यावरती काय करा, प्रॅक्टिस करा. आता आपल्याला बघायचं आहे सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन करताना काय होतात, कृती किंवा ऍक्शन साईन बदलतात, त्याच्यामुळं त्याच्यानुसार तुम्हाला ऍक्शन करावी लागते. तर आता इकडे सबट्रॅक्शन वजाबाकी करताना पहिल्या संख्येला प्लस आहे, दुसऱ्या संख्येला पण प्लस आहे, म्हणजे पहिल्या संख्या पॉझिटिव्ह आहे, दुसरी संख्या पण पॉझिटिव्ह आहे, आणि मध्ये चिन्ह मात्र काय, निगेटिव्ह आहे. मग त्या वेळेला काय होत असतो, तुमचं पुढल्या संख्येत लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की सबट्रॅक्शन करताना मायनस चिन्हाच्या नंतर, म्हणजे जो मधला मायनस जे सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे त्यानंतरच्या संख्येचं चिन्ह बदलतं, फिक्स आहे. म्हणजे हे जेवढे मायनस साईन आहेत, ओके, त्या पुढे जी संख्या आहे, मायनस पाहिजे, त्याच्या पुढे जी संख्या आहे त्या पुढच्या संख्येचे काय होतात, चिन्ह सर्वांचे बदल. हे जेवढे पण चिन्ह दिसतात तुम्हाला हे काय होणार आहेत, बदलणार आहेत. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल. म्हणजे जिथे धन असेल तर ते ऋण होणार आणि ऋण असेल तर तो धन होणार. मग त्यानंतर त्याची कृती होते, ऍक्शन होते. हे चिन्ह लक्षात ठेवा. सबट्रॅक्शन करताना, ऍडिशन करताना चिन्ह बदलत नाहीत. सबट्रॅक्शन करताना मात्र चिन्ह काय होतात, पुढच्या संख्येचे लक्षात ठेवा.
पुढच्या संख्येची चिन्ह बदलतात. त्यानुसार आता इथे पहिली संख्या पॉझिटिव्ह आहे, दुसरी संख्या पण पॉझिटिव्ह आहे, पण चिन्ह मध्ये मायनस असल्यामुळे पुढच्या संख्येचं चिन्ह काय होणार आहे, बदलणार आहे. मग आता इकडे 4 हा पॉझिटिव्ह आहे आणि 5 काय पॉझिटिव्ह आहे, 5 पण पॉझिटिव्ह, परंतु हा मायनस असल्यामुळे काय होईल, त्याचं चिन्ह काय होईल, -5. आता एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, त्याच्यामुळं कृती काय होईल, सबट्रॅक्शन, वजाबाकी होणार. मग 5 मधून 4 गेले किती राहिला, 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, बिगर नंबर. ओके, मोठ्या संख्या, मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यायचं. आता दुसरं, पहिल्या संख्येला नेगेटिव्ह, दुसऱ्या संख्येला पण नेगेटिव्ह, दोन्ही पण नेगेटिव्ह संख्या आहेत आणि मध्ये काय आहे, मायनस साईन आहे. आणि आपला रूल आहे की मायनस साईनच्या नंतर जी पण संख्या असेल त्याचं चिन्ह काय करायचं, आपल्याला चेंज करायचं, म्हणजे बदलतोच बदलतो. मग आता हा जो मायनस आहे हा काय होणार आहे, मायनस इंटू मायनस मल्टिप्लाय, बघा मायनस इंटू मायनस प्लस होणार, तसं प्लस इंटू मायनस मायनस झालं, तसं मायनस इंटू मायनस प्लस होतो. दोन्हीना जर दोन संख्या आहेत त्यांना बाजूला मल्टिप्लाय चिन्ह जर मल्टिप्लाय करायचं असेल आणि मायनस मायनस असेल तर काय होतं, प्लस होतात. मग त्यानुसार काय होणार आहे, इकडे -4 आणि मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, +5. आता एक संख्या प्लस आहे, दुसरी संख्या मायनस आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, सबट्रॅक्शन, वजाबाकी होईल. 5 मधून 4 गेले किती राहिला, 1. मोठ्या संख्येचं चिन्ह, प्रत्येकाला मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. ओके, आता हे पुढे लिहिलं नाहीये, लिहित नाही मी, परंतु लक्षात ठेवा की प्लस आणि मायनस करताना काय करायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर तिसरा, पहिल्या संख्येला पॉझिटिव्ह, दुसऱ्या संख्येला नेगेटिव्ह आहे, बरोबर, आणि मध्ये मायनस आहे. पहिली संख्या धन, दुसरी संख्या ऋण आणि मध्ये मायनस आहे. तर मायनस असल्यामुळे चिन्ह बदलणार, हा मायनसचा काय होईल, प्लस होईल, म्हणजे संख्या घेताना आपल्याला 4 + 5 होईल, है ना, मायनस मायनस प्लस झालं. सो 4 + 5 म्हणजे काय होईल, ॲडिशन, ॲडिशन, बेरीज. ओके, इथे काय होईल, बेरीज होईल. आन्सर काय आहे तुमचं, 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पॉझिटिव्ह 9. लक्षात आले, ते पॉझिटिव्ह येणार. त्यानंतर इथे आपल्याला मायनस साईन आहे आणि पहिल्या संख्येला मायनस आहे, दुसऱ्या संख्येला प्लस आहे. ओके, परंतु मध्ये मायनस असल्यामुळे, मध्ये वजा असल्यामुळे इथलं चिन्ह काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे ह्या 5चं चिन्ह धन आहे ते काय होईल, ऋण होईल. म्हणजेच तुमचं काय होणार आहे, 4 - 5, -4 आणि -5. आता दोघांना पण सारखी चिन्ह, दोन्ही संख्यांना सारखी चिन्ह असतील, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तर ॲडिशन करायचं असतो. मग इथं काय होणार आहे, ॲडिशन म्हणजेच बेरीज, त्याची बेरीज होईल. मग 4 आणि 5 किती होईल, 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय, -9. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवा की ॲडिशन करताना फक्त कृती काय होते डायरेक्ट आपल्याला कळतं, कारण चिन्ह बदलत नाहीत, परंतु सबट्रॅक्शन करताना म्हणजेच वजाबाकी करताना तुम्हाला चिन्ह बदलल्यानंतर ॲक्शन ओळखायची आहे की काय होईल, सबट्रॅक्शन होईल की ॲडिशन होईल. आणि सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन हे कशावरती डिपेंड आहे, तर त्या दोन संख्यांच्या चिन्हावरती आलेल्या. जर दोन संख्यांना एकाला प्लस एकाला मायनस होईल तर फिक्स लक्षात ठेवा वजाबाकीच होणार, म्हणजे सबट्रॅक्शनच होणार. आणि जर दोघांना पण सारखी चिन्ह असतील, दोघांना पण सारखी चिन्ह आली, तशी वजा वजा आहे. ओके, वजा वजा आहे, बघा अधिक अधिक आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह असे आले तर ॲडिशनच होणार. त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टी फिक्स लक्षात ठेवायच्या आहे. दोन मधल्या एकीला मायनस असेल संख्येला आणि एका संख्येला प्लस असेल, पॉझिटिव्ह असेल, तर वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि दोन्ही संख्यांना सारखी चिन्ह असेल तर बेरीज करायची. ओके, सो ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा अशी उदाहरणं स्वतः घ्या आणि ती छोटी छोटी उदाहरणं घेऊन, संख्या घेऊन तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पाठवा तुम्ही, मग त्या विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात येईल. आणि असंच आपण नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत राहू. यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.